बापा मुंशीराम यायला समजून सांग ना बापा, सांग आता मी कशात काही नाही बापा. मी कोणा संबंध मोडणारा माणूस हो का, मी जोडणारा माणूस आहो ना. हे पाहिजे दोस्तावरती आरोप लावून राहील. आपण सोबत असतो की नाही मुंशीराम, सांग बुवा तू. ये सांग बुवा, काहीच काही बोकून राहिला सरपंच बी ना देईत आज बी काय आहे डोक्षी यायले. मी काय समजून सांगू. आज त्या दगडूचा संबंध मोडला पुढे बा तुम्ही, उद्या महापोराचा मोडसा. तुमची ढाय जायला पाहिजे ना. खरं सांगा, इमानदारीने तुमच्या मायची शपथ घ्या, तुमच्या मायच्या दुधाची रक्ताची शपथ घ्या आणि खरं खरं सांगा, दगडूचा संबंध कोण मोडला बा. कोण दारू मटण आणि त्या पार्टी तुम्ही तो व्हिडिओ काढला सांगा. अरे बाबा मी कशात काही नाही रे बाबा, काही घेणं देणं नाही रे भाऊ मले काय आहे माहीत ठाऊक नाही ना बाबा त्याच्यातलं. तुम्ही मलेच धरून आणलं सगळ्यांना ना देणं केलं शिन कोणी मला काय माहीत. मला काय समजते झडपैच्या मोबाईल मधलं. ते तुम्हाला नाही समजत पण तुमच्या घोपराले समजते सारं. त्यांनाच पार्टी दिली की तुमच्या घोपराना पोराईले दारू मारून मटण कोण खाऊ घातलं, तुमच्याच पोरानं खाऊ घातलं की नाही. दुसरं कोणी आलं तर पैसा कोण पुरवला हे सांगा लवकर. नाटको ना अशोको तुकडे चांगली खोलपिटिंग करून राहिली यायली सारं माहीत आहे. पण आता कसं मला तोंडून ऐक नाही, पण मी काही सांगणार नाही बा. जीव गेला चालते पण सांगत तर नाही. अरे बाबा नाही ना, मी का तसा माणूस आहो का. मला काहीच माहीत ठाऊक नाही रे बाबा. पैसा कुठून पाठ्याला पोरे आहेत बाबा, त्याच्यात का आपण लक्ष देतो का. मुंशीराम दिलं का कधी लक्ष तू मला सांग मुंशीराम. आणि आपलं नान काय असते, सपोन पडलं त्यातले आकडे झांबून काढणं वरली लावणं हे असते की नाही आपलं काम. आपण दुसऱ्या गोष्टी जाऊ का, काही घेणं देत आहे का आपल्याला. डंगळल्या तुले काही माहीत ठाऊक नाही. खरं खरं सांग ना बाबू, असे धंदे नको जाऊ ना. लोकांच्या पोराई संबंध मोडतो लेका लुच्च्या. किडे पोटी आया मरता तुले चांगलं काम करणं. कधी तर चांगलं काम कर डंगळल्या. बाबा तुम्ही दोघं तिघ जण माना आधीच लागले. अरे मी तसा नाही ना, मी काय कोणा संबंध मोडणारा माणूस आहो का, मी जोडणारा माणूस आहो बाबा. कित्येक लोकांचे जोडले रे बा म्या, तुम्ही लोक मानादी लागले बा. बुढे वा त्या पोऱ्याचा खडकू 1 रुपया नव्हता पार्टी करायला. तुमच्या पोऱ्यानं पैसे पुरवले, दारू आणली मटण आणली, पण तुमच्या पोराचे पैसे आले कुठून. कुठून आले. तुम्ही दिले असतील तरच आले की नाही. आणि पहिली गोष्ट तर तुम्ही चून खाऊ अगोदली कवडी काढणारे माणसं साऱ्या गावाचे कोणची आहेत. तुम्ही खर्च केला कसा पार्टीचा हा पहिला प्रश्न आहे. काहीतरी याच्यामध्ये काय बेरो अशीन म्हणून तुम्ही खर्च केला की नाही. तुम्हाला कोणाला फसवणं असेल दगडुले गिगडुले म्हणून तुम्ही शाळा भरवली की नाही. 100% सरपंच या डोंगराला तोच खेळ करणं होता. दगडूचं लगन मोडलं होतं ना, म्हणून तो खेळ्यानं रचला, म्हणून पैसा खर्च केला डंगऱ्यानं. नाही तर अरे चून खाऊ तांबाखू 10 लोकांना मागते दिवसभर, दाईले खाती तर काय खाऊ घालीन कोणाले. पण कसं लग्न मोडणं होतं याला कोणाला सुद्धा नाही दिसत कधीलेली. नाही ना बापा, मा पोरगान तो काय मा वाटल्या गेला बापा दगडू. तो बाई मा पोरासारखा आहे ना बापो. मी काय लगन मोडून माय काय पैसे वर आले. आता त्या पोरेन कुठून आणले पैसे माहित आहे काय. मी तर बापा काय पुरा चून खाऊ आहे ना. रातची भाजी भाकर सकाळी खाणारा माणूस. 3 दिवस भाषा गुटके खातो मी. एवढा मी वाया नाही जाऊ देत. सांगा मी भाषी गुटके खाणारा माणूस, मी पार्टीला पैसे देणार आहो का. मी पुरा चून खाऊ माणूस आहो ना. रुपया खर्च नाही करत राजा मी. मग तुम्ही म्हणता पार्टी दिली, व्हिडिओ काढला, याचा लगन मोडलं त्याचं मी काले काय करू बाबा. मुंशीरामली विचारा, चाराने जी वरली आकडा मांडतो मी. ही विचारा मुंशीरामली किती कोणते लाव मी. तू डंगळल्या तू हे भाषे कुठकेच काढा लागतात आता. चाल घे दे दास या डंगळल्याला तिकडे घे बरं. चाल गोठ्यात घे याले आता. याले आता कसं प्रूफ के साथच कार्यक्रम करेंगे इसका. हो सरपंच चला, याला दणके मारा लागतात दादा. बस झालं याचे नाटक. बाबा काली नेता मला इकडे तिकडे मला घरी जाऊ द्या रे बाबा. मला बुटी वाट पाहिजे तशी माना आण कन्या काढत तशी शादत येईन ते मला. दे ना शादत ते डंगळल्या तुले तर चाललं तू मुकडे. चाल लवकर चाल, नाटक नको करू. चाल घे दे आज बोल नको याच्यासोबत. चाल घे बरं या डंगळल्याला तिकडे. चाल बरोबर मिळ आणून तिकडे त्याला कोठ्यात नेल्या. येतो बा. देवीदास मारू नको ना, मारू नको. आई वा देदास.
अरे मंजिरा वाचन बाबाला म्हणे आई आई बापा मंजिरा वाचा रे तू धंदे करशील मी का तुला वाचायला येऊ का हान दे दा रट्टा हाण्याच्या कंबळला लाग मारे डोंगरेच्या मार हाय दा रिकाम सोड लग्न मोडते पुरायची मंजिरा नामदेव हो दगडू हो तुले हात जोडतो पाया लागतो मी ना काही रिकामी धंदे केले नाही ना मामनी माणसे काही नाही रे भाऊ तुझे लग्न मुळीन म्हणून असं काही खरंच नाही त्या बरोबर मी दारू पिऊन राहील तर मी ना कधी व्हिडिओ काढला तुला सांग बा तू काय बा माणूस तुम्ही मार आरोप लावून राहिले बा घेणार दे ना असं केलं तसं केलं लग्न म्हणून मी राजा गरीब शरीफ पोरगा कशात काही नसतो अरे बाबा ते एवढा तर शरीफ नाही लाग गावामध्ये नाही लुच्च्या भाडव्या खरं सांग ना बाबू तू लग्न व्हायचं राहिलाय बरं आणि आमदेव असं बोट घालीन की तू कसं जिंदगीभर कुवरच मारा लागेल तुला बिना लग्नाचं तुला माहित आहे मग आपलं कशी खतरनाक वय काय तर मुकड्यान सांग तू काऊन केले रिकामी झाले अरे झुंबर काल्या सांगा रे लवकर पटपट काय आहे तर काय होतं साहेबा माझे काही पैसे नव्हते पार्टीले या भाण्यानं भरले पैसे आता कसा याचा खेळायला माहित भाऊ आपल्याला काही माहित नाही तुम्ही विचारा झाले 2-4 झपके मारा सांगते तो आजही पैसे नव्हते बापा त्या दिवशी मी त्याला सोयाबीन सोंग्याला जाईन त्या पैसे देईन असं कबूल करेल होतं तो म्हणे काही वांधा नाही पार्टी करू म्हणे आपण पैसा किती खर्च म्हणे दारू प्या की मटण खा म्हणे काही करा पण दगडू कसं पार्टीत आला पाहिजे म्हणे म्हटलं ठीक आहे बा दगडू येईन पार्टीमध्ये पैसा तू खर्च करून राहिला तर असा विषय झालता बा ते पुढचं काही माहित नाही आपल्याच्या मनात काय होतं काळ बेरत काय जेव्हा खोटं नका बोलू ना खरं बोला ना मला काय मारून टाकायला आता काय येईल मला करू ना नामदेव दगडू खरंच ना मनी माणसे काही नव्हतं हे पोरे साय जागो मला करू राहिले आता त्या हरामखोरा सत्यानाश करून तुला चांगलं वाटत असेल गाऱ्याचा गार वाटत असेल नाही की नाही माझा संबंध तुटला तर काय प्लॅन होता का त्या बापाचा आणखी हरामखोरा म्हणजे याचं लग्न तोडायचं आणि आपलं जोडायचं असंच अशी नंतर नामदेव भाऊ याची शाळा अशी न्यायची आराम करायची याच्या डोळ्या भलता असते दुसऱ्या भानू तुले प्रेमाने विचारतो जे काही आहे ते खरोखर सांग बा तू सांग लवकर मिट्टू सारखा बोल नाहीतर कसं झपके खाशीन बरं ते ढोंगणं लाल होतील विचार कर तू भान्या कसं प्रेमानं सांगून दे जे काही आहे ते प्रेमाने विचार की मारून विचार मला तरी मी काही सांगणारा माणूस नाही आहे भान्या मी एवढा पादरा नाही ना अरे बाबा नामदेव भाऊ मला काही माहीत ठाऊक नाही राजा मी का असा माणूस का कोणाच्या काही म्हणजे हे करणारा माणूस नाही बाबा पार्टी दिली मोठा गुन्हा केला मा भोवती झालं घेणं देणं मा मन्याच कुठून आलं का मग घरी खाण्याच्या वळ्या खाणं जीवर आले त्यानं म्हणून त्या याच्याकडे गेलो मी काय म्हणता ते गणपती बसले घोर झाला सारा याला आता 3rd डिग्री द्या लागते ह्याला लागते अरे थांबा एक अजून आणला याचा बाप बी आणला सोबत चला थांबा सर शांत ठेवा याच्या बापाला याला सोबत हाणू सरपंच आणा मतलब सोपल मोपल काढतो बांधून टाकू दोघंही बापले काय बांधले की दोघंही बापल्या का कुचाळणार झुंबर लक्षात ठेवा याच्या बापाला नुसतं तोंडावर बुक्के मारायचे दात पाळायचे फक्त याच्या बापाला नाही ते काही टेन्शन नाही घ्यायचं बिलकुल हल्ल्या जातील ना मजबूत आता हाणार दोघंही बापले काय आता दोघंही बापले खाली एक खट्ट विचारा हे चून खाऊ कसे पैसे खर्च करू राहिले कशा पार्ट्या देऊन राहिले पोरायले याचा काय प्लॅन होता हे सारे विचार आहे हराम पोरायले सारा किस्सा या दोघायलेच माहित आहे बाबा काय विचारून राहिले बाबा ही नका नको पण आहे की नाही आता मी ना बाप्पा दोघं बापले काय घेणं देणं नाही मा बापाला तर माहिती नव्हतं पार्टी आहे म्हणून तुम्ही काही मारून राहिली ना कारण आमचं तर एकच म्हणणं आहे बाबा दोघंही बापले काही मारून टाका तुम्ही तुम्ही नांदी लागले ना आमच्या मारून टाका नाही तुम्हाला आम्हाला तर मारून टाका खलास करा बाबा दोघंही बापले काही खलास करा मारून टाका तुम्ही मारून टाका ते विषय मारून टाकायचा नाही मुखट्यानं सांग ना मग कोण दिल्या पट्ट बोलणं मिट्टू सारखा काय अगाऊपणा करून राहिला फालतू मार खाऊन राहिला ढोरासारखा सांग ना मुखट्यानं काऊन बातून काऊन दगडूचा संबंध मोडला लग्न काऊन मोडलं बाबा मी खाले कोणा संबंध मोडून लग्न मोडून फगन मोडून मला काय करा लागते मला काही करा नाही लागत ना
बा हे कसा माझा का चोराच्या मनात चालणं अगोपणा करून राहिले नाही घेणं देणं आपल्याला अटकवलं नाही नटीचा मारून बी राहिले विनाकारण आपण गरीब आणि आपले जनके भांडण होत नाही बंद गाव जमा झालं ना एकाकडून झाले यायला झट आपणच काही केलं आपण किती गरीब अरे बा तुमच्यासारखे गरीब गावात कोणीच नाहीये तुम्ही एवढे गरीब आहे हा खूपच गरीब आहे तुम्ही हराम खोरं हो लुच्चे दोघंही आपल्याकडे लुच्चे खोटं बोलता साले हराम खोरं सांगा ना मुकट्यानं जाऊ द्या हे हरामखोर काही सांगत नाही चला आठवण अडी थांब्यात काही मजाच नाही ना आता अडून पटकनी झाला आता राहू द्या दोघं आपले गेले 2-4 दिवस बांधलेला अटीचा उपाशी राहिले खायला पियाला भेटलं नाही पाणी भेटलं नाही यायला बरोबर सांगतात मिट्टू सारखे खूप बोलतील मग हो उपाशी राहू द्या साहेब चला बंद मेले रे बापा आता दोघं बापल्या का उपाशीच मर नाही काय खरं नाही बाबा यायचं काही खरं नाही रे बापा कान केलं बेकार बा ते गेला माय बाई हा माणूस अजून पत्ता या माणसाचा याचा आता येतो म्हणत मी असं असते का कुठी काही सांगत नाही ना हे बुडग खेळलं कुठे जाते तर मी बसतो वाट पाहत मग फक्त हे पोरग आज दिसून नाही राहिलं नाही तर घरी मरते आज बापही नाही पोरगाही नाही कुठे गेला काय माहित बापा आणि तिकून आला की म्हणे आई व त्याने स्वयंपाक नाही केला का तनथन करते मा उडार मग हे असंच केलं तू तसंच केलं घरी नाही एकटा आता हे बुड नक्की मुंशीराम सोबतच गेलं शिन्न त्याचा दोस्ताना आहे ना बापा चालला नाही तर वरलीला आले चाललं मग बुड उठलं सुटलं की चाललं कोणाच्याही मागे आता काय बापा आमच्या बुड्याला स्वप्नच दिसतात ना वरलीचे आकडे दिसतात ना स्वप्नात मग काय बुड सकाळून उठलं की बापा तोंड नाही काही नाही धुनन बापा आकडेच्या घरी त्या माणसाच्या घरी लावा आमचा आकडा काय बापा हे बुड अशीन तर असो या दोघही बापले काही ना मला पिसाट केलं बाई निरा पिसाट केलं ना एक नसते घरी हा असते तो नसते आता दोघही बापले का कुकडे मेले काय सांगा मी बसतो अटी राखण करत घराचं मला तर एक दिवस कुठे जायला भेटत नाही आणि कुठे गेली तर त्याचं टुमणं असतेच माझी आई कुठे गेली व ही कुठे गेली व झुंबर दिसून राहिला यालेच आवाज देत होता झुंबर रे इकडे ये रे काय म्हणते रे बाबा डोंगरी खाल्या का रे माहित पडलं वाटते बुडीले बुडा काय बा म्हणून का रे चाल काय म्हणते बाबा तुझे आजी काय म्हणता अरे बापा झुंबर भाण्या सकाळून पासून जायला बापा अजून नाही घरी आला दिसला का रे तुले दिसला का कुठे नाही बाजी काय खळून नाही दिसला मला तो हा सकाळपासून दिसलाच नाही मला तो मला काम होतं ना त्याबरोबर माझी एक रोजदार राहिला आणि त्याच्याकडे तर फॉरेनला गेलतो नाही आम्ही त्या गावले गाडी घेऊन गेलतो काय बाबा मी काय विचारून आली तू म्हणून राहिला रोजदारीसाठी काय निरा भाण्या सकाळून पासून घरी नाही ना बापा घरी नाही ना फोन लावून पाहतं का नाही तर त्या दोस्ता मित्राला विचारून पाहतं का कुठे असेल तर आजी माझा मोबाईल नाही ना मोबाईल असता तर मी फोन लावला असता तुझ्यापेक्षा मला अर्जंट काम रोजदार घेणं नाही का म्हणजे आजी भाण्या घरी एवढं काय काय करून राहिली तू येतेस तू कुठे जाणार गेला गाडी माडी घेऊन नाही ना रे बापा तू कुठे जायला काय माहित बापा गाडीची चाबी घरीच आहे ना तर गाडी घेऊन गेला असता तर मला माहित असतं सांगून गेला असता तो पण नाही ना कुठे गेला काय सांगा बापा चित नाही लागून राहिलं माझ्या एकटं आजी मग आबा असतील ना घरी कोणते लाबा बुड्याला सांग मग बुड्याला म्हणा फोन घेऊन ला म्हणा बुड्या नाही घरी नाही ना बापा बुडा घरी थांबते का बापा गेला शिन त्या मुंशीरांसोबत आकडे लायले वरली पैसा पाहिजेत ना बापा बुड्याले लय मोठा वरलीच खुलते आता मकानच बांधणार आम्हाला आता बुड्डीले काय माहित नाही की दोघे बापले को तिकडे सोडणं लावले म्हणून चांगलं मजबूत आणले बांधून ठेवला तो प्रकारे हा आजी तू काही लक्ष देत नाही ना असा टेम्पो काढायला पाहिजे चांगलं मजबूत तेल लावून आणि बुडा चांगला धडायला पाहिजे वरलीला आजी दिवसात काही 40 एकर जमीन गमावली बुड्यानं वरलीच्या आकड्यात आम्हाला सांगते बुडा काय आता हे सपन पडलं 7-8 लावा 8 10 लावा असं आम्हाला सांगते बुडा आम्ही ऐकत नाही बाबा पण तू ढिली दुरी आहे बुडे बुड्या धडत नाही तू बापा काय लक्ष देत नाही म्हणत आता एवढी वय झाली बापा बुड्याला समजा थकली बापा मी थकली ना आता काय बुडा ऐकीन तर जे करायचं आहे तेच करीत ना बुडा आता किती बोलता आपण सांग बोलू तर बापा मा तोंडाले फेसकुट येते पाय ना आता बुडाई घरी नाही आणि पोरगाई घरी नाही दोघंही बापले का घरी नाहीत ना कुठे गेले तर आपण बसा चिंता करत आजी ते का लाईने लेकरात का तू चिंता करून राहिली तर तू स्वयंपाक करून घेत जा खातपेत जा गरम राहत जाय तू काल टेन्शन घेतो लाईनी 2-2 4-4 वर्षाचे लेकर असते तर टेन्शन घ्यायचं काम असतं आता बुडा पाहिला 80 वर्षाचा तुझ्या पोरगा पाहिला 40 वर्षाचा काय टेन्शन घ्यायचं फालतू घेणार अर्धी भाकर कमी करतो तुम्ही बुढे दोघं आपल्या काही टेन्शन न घेत तू खातपेत जा गरम राहत जा बा चल मग आम्ही येतो बाबा आम्हाला कामात बापा या तुम्हाला थांबवलं बापा फालतून काही नाही निघलं जाऊ द्या बुडीला माहितच नाही तिकडे झपटी खाऊन राहिले म्हणून ते चांगले मजबूत बुडी करते इकडे चिंता चाल बाबा झंबर भाऊ जाऊ दे बाबा
नामदेरा एवढं झोडून मारून सायाचे कबलून नाही राहिले पा दोघंही बापले का किती आतल्या गाठी असं झाले हरामखोर. कबल तीन सरपंच टेन्शन घेऊ नका आता. आता 2-4 दिवस उपाशी राहिले ते पाणी भेटलं नाही द्यायला प्यायला की बरोबर सांगतात ते मिट्टू सारखेच कबल नाही द्यायला हरामखोर राहिले. सांग ना जा कोण कुकडे पिन मारली तर हे उपाशी तापाशी राहून बी काही कबलत नाही द्यायला. 3rd डिग्रीचा कार्यक्रम पाहिजे उलटे टाकून हा लागता यायले खालून आग ला लागते धुपून धुनी ला लागते खालून. तुम्हाला सांगतो नाहीतर बर्फाला देळ टाकून मारा लागतात नाही ते चड्डी उंदर सोडा लागतात. मी सांगतो तसं करा तुम्ही. बरोबर कबलतात ते मिट्टू सारखे. देदास भाऊ म्हणतात ना तेच करायला पुढते. देदास भाऊ बेंडक्यान उंदर आण तुम्ही पकडून जीव सोडून सायच्या चड्डी म्हणजे बरोबर सांगतात मग उंदर डसले अंदर की. मिट्टू सारखेच कबलतात नामदेव भाऊ. ही शाळा करायला पुढते आपल्याला. काय त्याचा काय जीव घेता तुम्ही उंदरन फुंदर सोडून एखाद्याले धावलं उंदरा फुंदरा डसलं काय करसान. आपल्याला फक्त द्यायला अकात करणं मारणं थोडी आहे द्यायले जीवानं. अरे ते झोडल्याशिवाय काही आता नामदेरा तुम्हाला सांगतो बसर येत नाही काम चांगले हाणाच लागतात ते दाबून हाणाच लागतात दादा. ते करू थांबा. पण हा मुंशीराम कुठे गेला मुंशीराम भाऊ तर गेला घरी. तुमचं तुम्ही पहा म्हणे बा मी चाललो म्हणे घरी. मला काय हे नाही म्हणे मारा म्हणे झाले की सोडा. काय झालं च्या म्हणे तो डंगरा माझी चक्की राहिली म्हणे जैन राहिले म्हणे लोकांच्या काढायला ते काढतो म्हणे बा तुमचं चाललंय म्हणे काय म्हणे बा. या मुंशीरामवर बी आपल्याला लक्ष ठेवायला लागेल बरं. हा नाही तर मुटकन जाईन कोठ्यामध्ये दिन सोडून द्यायले कसं त्याचा त्या कोंदीला मोठा जो असताना आकडे आले ते वरली बांधतात दोघे जण. 4 म्हणजे वरली बांधतात ते. तर कसं लक्ष ठेवणं आपलं काम आहे त्याच्या. लक्ष ठेवलं जाईल ना त्याच्यावर. बिना लक्ष ठेवायला थोडी राहणार आपण त्याच्यावर. आता पोरे खासाठीच आपल्याच होतं दगडू आहे झाबरू आहे झिंगरू आहे काले आहे. तुम्हाला सांगतो अंदरून थटा जीव तुडशी मा मित्राला पकडले असं काय झालं. पण आता कसं एवढ्या समोर तो बोलू नाही शकत दाखवू नाही शकत. त्या मुंशातून फुंशात जाऊ द्या ना मा संबंध तुटला ना होणारी बायको राहिले आता मा पाहा ना तुम्ही साऱ्या गावाचे इस्कूल राहिले सगळा जीव घेतो त्या कोण दिल्याचा त्याच्या पोऱ्याचा बी झाला गेलो चालते मी आता. मा मस्त सटपला आता. तुम्ही मा ऐकत नाही मा पाहत नाही तुम्ही त्यातच मला आता तुझा त्यांना दे ना. थांब ना तू टेन्शन न घेऊ ना बे तेच पोरगी तुला बायको आणतो आम्ही करून. तू काय टेन्शन घेऊन राहिला रे. तेवढ्याला भेटले का तू. रे नामदेव असल्यावर तू काल दगडू टेन्शन घेऊन राहिला. तुला तेच बायको आणून देईन मी. फक्त कसं जराशी शांतता ठेव तू. मला फक्त हा पत्ता काढू दे कोण व्हिडिओ काढला आणि कोण पाठवला. एवढंच पत्ता निघाला. हा जो खांडू खराब आहे हा जर माहित पडला की मी पुढचा गेम करतो. कधी करता गेम कधी करता. 8 दिवस झाले 4 दिवस झाले हेच चालू आहे तुमचं. अजून काही म्हणजे पत्ता लावायचा ना बम त्या पोरीच्या बापानं गेलं दुसऱ्या बरोबर लग्न लावून तर रातोरात काय करा मग मी बसू का चोयदाटीचा. आपला हात जगन्नाथ करू का मग. काय राजा रामदेव भाऊ खरंच ना आपण ह्या गोष्टी विचारायलाच घेऊन नाही राहिलो. बरं होऊ शकते बरं. त्या पोरीच्या बापानं आता असं झालं बा संबंध मोडला तर रातोरात लग्नच ना देऊ त्या पोरीचं करू. होऊ शकते याचा गेम. नाही काहीच होत नाही काही टेन्शन घेऊ नका. तरी आपले माणसं आहेत ना लग्न कसे होऊ देतील त्याच्या घरी पाहुणे बी नाही जाऊ देत. टेन्शन ना घेऊ तुम्ही. नामदेव भाऊला मोठा भरोसा आहे. संबंध तुटत नाही मला तुटला की नाही आपला संबंध ला भरोशाचा माणूस काय नाही भरोशाची म्हैस हेला देत असते रामदेव भाऊ हे लक्षात ठेवा तुम्ही. रातोरात लग्न होईल तर आपल्याला माहिती पडणार नाही अडीसा. चला तर कोंदिले हाणून पोराले हाणून ते कबोलले तर हाणा मजबूत त्याले. थांब जरा त्या झुंबरले काढायला येऊ दे अडीसा मग पाहू काय पुढे. चला तिकडेच जाऊ आपण. थांबून काहीच फायदा नाही. चला म्हणतो तर हे ऐकत नाही ना म्हटलं नामदेव भाऊ. चला ना तिकडे चला ना त्याला हाणू ना. चाल बापा चाल त्या मना शांत दाखव चाल. तेजाच भाऊ या नामदेव भाऊली आणि सरपंच झाले आहे की नाही आपण घरी जेव पाठवून जेव्हा खावायला आणि तिकडे आहे की नाही ते बुड्डे हाणून त्याचा पोरगे हाणून दोघे जण मजबूत हाणून उंदीर बेंडक्या सोबत घेऊन जाऊ लागलं असतं. हो आपण तसंच करू. हे दोघे देऊ घरी पाठवून आणि मग पोत्या डंगऱ्याचं त्या पोऱ्याचं कसं काय असे कबलत साय हे आराम करतं ते झुपूटच पाळा लागेल तर मिळेन तो. नाही त्या बाबू करून मिळत असते का त्याला का खाऊ पिऊ घालतं का काय येईल पाहून तर का पाहुणे आहेत काय त्याचा गेमच करू. हो तसंच करू चला.